क्रिकेट IPL, प्रो कबड्डी, त्यानंतर प्रो गोविंदा यासाठी गेले अनेक वर्षापासून संघर्ष करत खेळाडूंना राज्यामध्ये दर्जा मिळावा यासाठी सरनाईक कुटुंब हे अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहेत। माझ्यासोबत पूर्वेश सरनाईक आहेत, यांनाच विचारून घेऊया। सर, यावेळेस पहिल्यांदाच प्रो गोविंदा हे आपण महाराष्ट्रामध्ये आणत आहेत, काय नेमकं संकल्पना आहे, कशा प्रकारे नियोजन असणार आहेत, काय याबद्दल सांगा। मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षी पहिल्यांदा वरळी येथील डोममध्ये आम्ही प्रो गोविंदाचं आयोजन केलं होतं। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने ह्या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं होतं। आदरणीय प्रताप सरनाईक साहेब आणि आम्ही एक स्वप्न पाहिलं होतं की ज्या पद्धतीनं IPL आणि ज्या पद्धतीनं प्रो कबड्डी खेळली जाते त्याच पद्धतीनं हा गोविंदांचा जो प्रो गोविंदा आहे तो सुद्धा खेळला जायला हवा। आणि मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीची ओळख हे क्रिकेटर्सची किंवा कबड्डीच्या प्लेयर्सची असते तशीच ओळख आमच्या या गोविंदांची सुद्धा व्हावी यासाठी या प्रो गोविंदाचं आम्ही आयोजन करत आहोत। फ्रँचायझी पण याच्यामध्ये विकत घेण्यात येणार आहेत, नेमकं कशा प्रकारचे असणार आहेत आणि खेळाडू आपण किती संघांनी आतापर्यंत आपल्याकडे अर्ज दाखल केले आहेत? आमच्याकडे एकूण 32 संघांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलंय आणि या 32 संघांचं क्वालिफिकेशन राऊंड हे 27 आणि 28 जुलैला ठाणे येथील जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये केलं जाणार आहे। आणि प्रामुख्यानं ह्या 32 संघातले जे 16 संघ असतील ते वरळी येथील ग्रुप स्टेजेस, त्यानंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल, एलिमिनेटर आणि फायनल्स अशी त्यांची त्या ठिकाणी स्पर्धा केली जाईल। आणि या 16 संघांना 16 फ्रँचायझी ओनर्स सुद्धा देण्याचं काम ह्या वर्षीच्या प्रो गोविंदामध्ये आम्ही केलेलं आहे। फ्रँचायझी ओनर्स देण्यामागचं उद्देश एवढंच आहे की ज्या पद्धतीनं IPL मध्ये एका टीमचं एक मालक असतो त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी प्रो गोविंदामध्ये मालकापेक्षा त्या गोविंदा पथकाला वर्षभर जे सहकार्य करणारा जर कोणी सपोर्ट सिस्टम असेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही फ्रँचायझी मॉडेल ह्या वर्षी तयार केलेली आहे। एकूण 16 संघ असणार आहेत, या 16 संघामध्ये किती गोविंदा या पथकामध्ये असणार आहेत आणि कशा प्रकारे ते संघ घेता येणार आहेत आणि जे बक्षीस असेल त्याचं वाटप आपण नेमकं कसं केलेलं आहे? ह्या 16 संघांमध्ये आम्ही ह्या स्पोर्टला प्रोफेशनलाइज केलेलं आहे। त्याचा एक फॉर्मॅट तयार केलेला आहे की एका संघामध्ये कमीत कमी नव्हे तर जास्तीत जास्त 200 प्लेयर्स असायला हवे। 200हून अधिक ते प्लेयर्स त्या टीममध्ये ठेवू शकत नाही। आणि जे काही पारितोषिक आम्ही ठरवणार आहोत, कारण मुख्यमंत्री महोदय ते अनाऊन्स करतीलच, परंतु जे पारितोषिक आम्ही देणार आहोत त्यातलं 50% पारितोषिक हे आम्ही संघाला देणार आहोत आणि 50% हे टीम ओनरला देणार आहोत। टीम ओनरला यासाठी आम्ही देणार आहोत की वर्षभर त्या टीमला जे खर्च आणि त्यांचं बाकीचं सगळं त्या ठिकाणी नियोजनासाठी जे सहकार्य लागतं त्या दृष्टिकोनातून त्यांनाही त्या संघाला मदत करता येईल। परंतु ज्या संघांना मेडिकल म्हणा किंवा फूड सपोर्ट म्हणा किंवा त्यांना फायनान्शियल असिस्टन्स जे आपण म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रो गोविंदाची आमची जी संस्था आहे त्याच्या माध्यमातून, समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। अनेक वेळा पाहिलं की दहीहंडीच्या वेळेला गोविंदाचं पडून काही जखमी होतात, यांच्यासाठी काय नियोजन असणार, म्हणजे कशा प्रकारे यांचे इन्शुरन्स किंवा याकडे आपण वर्षभर लक्ष देऊ? बघा, असं आहे की प्रो गोविंदा करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की ज्या पद्धतीनं गोविंदा जखमी होत होते आणि मला असं कुठेतरी वाटलं की जर आपण ह्या गोविंदाला इंडोर स्टेडियममध्ये घेऊन गेलो आणि थरारांचा जर आपण स्पर्धा न ठेवता आपण जर त्याला प्रोफेशनली जर आपण त्या ठिकाणी खेळाचं स्वरूप दिला तर कुठेतरी ते ऍक्सिडेंट्स थांबतील। आणि माझं स्वप्न आहे की मला ह्याला ऍक्सिडेंट फ्री स्पोर्ट करायचं आहे, ज्या ठिकाणी एकही गोविंदा जखमी होता कामा नये। कारण इतके वर्ष हे मातीमध्ये खेळणारे मुलं पहिल्यांदा एका प्रोफेशनल सरफेस मॅटवर खेळणार आहेत, ज्या ठिकाणी हार्नेस असतील, सेफ्टी हेल्मेट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी जे मेडिकल नव्हे तर सेफ्टी मेजर्स आपण म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रो गोविंदाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत, जेणेकरून पूर्णपणे त्या ठिकाणी एकही गोविंदाला त्रास होणार नाही ह्या दृष्टिकोनातून आपण याचं आयोजन करतोय। आपण जे संघ जे गोविंदा निवडलेले आहेत कशा प्रकारे आपण आतापर्यंतची प्रोसेस झाली, किती जणांनी अर्ज भरलेला आहेत, कारण महाराष्ट्रामधनं अनेक असे संघ आहेत जे इच्छुक आहेत, तर आपण त्याच्यापैकी किती संघ कसे काय निवडलेले आहेत? दहीहंडी समन्वय समिती जी महाराष्ट्राची आहे त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही त्यांना ह्या संघांना आम्ही आमंत्रित केलं होतं। आम्ही एक रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीचं रजिस्ट्रेशन ह्यात ठेवलं होतं आणि या ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये
प्रत्येक गोविंदाचा आधार कार्ड, जेणेकरून आम्हाला त्याचं वय जे आपण म्हणतो की 14 वर्षाखालील मुलगा त्यात आम्ही घेत नाही आहोत, तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर असे 32 संघ याच्यामध्ये रजिस्टर झालेले आहेत. कारण 200 मुलांचं आधार कार्ड देणं आणि त्या 200 मुलांचं आधार कार्ड दिल्यानंतर त्यांचं इन्शुरन्स म्हणा किंवा सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्या सगळ्या फिल केल्यानंतरच तुम्हाला ह्या रजिस्ट्रेशन पूर्ण करता येत होतं. आणि म्हणून अशा 32 संघ आम्ही त्यांची निवड केलेली आहे आणि या 32 मधनं 16 आणि जसं मी आपल्याला सांगितलं की ती स्पर्धा केली जाणार आहे. ही आता जी स्पर्धा होणार आहे वरळी डोममध्ये, नेमकं त्यावेळेला कोणाला आपण आमंत्रण दिलेलं आहे, कशा पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन असणार? बघा, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब तर उपस्थित असतीलच, परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार, मुंबईचे दोन्ही पालकमंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेब, मंगलप्रभात लोधा साहेब, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब, राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब हे उपस्थित असतीलच. सर्व आमदार खासदार सगळ्या पक्षाच्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रण देणार आहोत. परंतु ह्या वर्षी मी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशाचे केंद्रीय मंत्री, केंद्रीय क्रीडा मंत्री आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री ह्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत. आणि आमंत्रण देत असताना त्यांना हे सांगणार आहोत की तुम्ही या कार्यक्रमाला येत असताना तुमची जी ऑल इंडियाची जी स्पोर्ट्स फेडरेशन असोसिएशन आहे त्यांनाही घेऊन या, जेणेकरून आमचा हा दहीहंडीचा जो खेळ जे महाराष्ट्रामध्ये लोक ओळखत आहेत ह्याला संपूर्ण देशामध्ये एक वेगळी त्याची ओळख निर्माण होईल, या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना आमंत्रण देणार आहोत. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.